नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बकर मोरे. तर आज मी जाते दादर मार्केटला. कशा तर आता पावसाला सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना संपत आला. तर ओढ लागते ती म्हणजे आपल्याला गणपतीची, आणि कोकणामध्ये स्पेशल करून गणपतीची ओढ जास्त असते आणि कोकणमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीची ओढ लागलेली असते. आणि म्हणून मी आज दादरला जाते सामान घ्यायला, देवाचा गणपतीचं सामान घ्यायसाठी जाते. तर तुम्हाला सगळं मार्केट फिरवतो, म्हणजे कसं काय आहे ते सगळं तुम्हाला सांगतो, कसे काय व्हिडिओ बनवतो आणि मग तुम्हाला समजेल की कसं काय कुठून घ्यायचं ते कसं आहे ते. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडलाच ना की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भावानं जस्ट आम्ही आता आलेलो तिकीट काउंटरला. तर आपला भाव तिकीट काढत आहे. तिकीट वेट काढून झालेलं माझी. मशीनवरून कधी येईल काय म्हणजे तेच आता वाढ बघते मी मशीन. हे बघा प्लीज करेक्ट तिकीट. तर ह्या अशा स्ट्रगलिंगमधनं मला जायचं सामान आणायला गणपतीचा. आता वाजले सकाळचे 10. ते मला गर्दी आहे. भावानो, वी हॅव जस्ट रिचेड इन दादर स्टेशन अँड आय हॅव व्हेरी स्ट्रगलिंग लाईफ इन मुंबई लोकल ट्रेन अँड महाराष्ट्रात. हे बघा दादर मुंबईची गर्दी. तर भावानो, आता मी कॅमेऱ्याची ग्लास वगैरे घ्यायसाठी ह्या दुकानामध्ये आलो. तुम्ही बघू शकता एक्सेसरीज किती एकदम भारी आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा ते एक नंबर दुकान आहे. तुम्ही सुद्धा इथून घ्या. या मस्तपैकी आहे सगळा एक नंबर आहे. मला काय प्रमोशन नाही पण ॲक्च्युअलीमध्ये जे आहे ते आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकता एक नंबर सगळा स्पीकर रिंग लाईट वगैरे सगळं. आता मी माझ्या मोबाईलचा म्हणजे कॅमेरा ग्लास बघतो आणि कव्हर बघतो सगळं. तर भावानं आता दादरवरून आलेलो आहे घरी म्हणजे सायनला. आणि भावाला बॅग घेतलेलं आहे आपला. आणि खूप दमदार गाव होते कारण गर्दी खूप होती, त्यामुळे कसं थोडा नर्वस वाटतं थोडा. आणि जो सामान घेतलेला तो पाठवून दिला घरी. आता आम्ही जातो इकडे प्लॅस्टिक आणायला चंपकलालमध्ये सायन काला किल्ला तिकडे. तर म्हणजे होलसेलमध्ये भेटतो, किलोमध्ये प्लॅस्टिक भेटतो. जर तुम्हाला आता घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. आणि म्हणजे एकदम रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जातो. किलो ऑल टाईपचं प्लॅस्टिक तुम्हाला भेटून जाईल. हाय, गुड मॉर्निंग भावांनो. बकर मोरेच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी आज जात आहे गावी कारण ॲक्च्युली माझ्याकडून आपण दिवा ट्रेन झाली आहे. त्यामुळे मी आता आलेलो आहे दिवा स्टेशनला. आणि आता मी जाणार आहे ते म्हणजे 9:20ची आहे ती 9:9ची आहे ती दिवा रोहा ह्या मेमो ट्रेनने मी जाणार आहे आता. तर त्यासाठी मला दिवा स्टेशनमध्ये आलेलो, अजून ट्रेन काय आलेली नाही. तर बघू आता काय किती वाजता येते ट्रेन. आणि म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडून मिस झाली ट्रेन पण म्हणजे. आणि आपलं दिव्यावरून पण ट्रेन आहे भरपूर आणि बोरवली तिलकनगर इकडून सुद्धा ट्रेन एक्स्ट्रा सोडलेलं आहे. तर त्यासुद्धा म्हणजे ट्रेन तुम्ही आधी कन्फर्म करून तुम्ही जाऊ शकता. तर आपण जात आहे म्हणजे गणपतीला जाऊ. तर बघू थोडा लवकर जात आहे. बघू कुठे ट्रेन येते. मित्रांनो, ह्या माझ्याकडे 2 बॅग आहेत. बॅगेज दिसतात तशा छोट्या आहेत एकदम पण खूप जड आहेत. आणि बघू आता कसं. तर भावानं हा असा माझा प्रवास आहे. एकटाच आहे कारण सोबत कोण नाही. बॅग तुम्हाला जरी छोटी दिसत असली तरी ती खूप जड आहे. आणि आता अनाऊन्स केला की दिवा ट्रेन येत आहे जस्ट. आणि मी पटरेवरून जात आहे. तर तुम्ही असं काही करू नका. इकडे बघू शकता तुम्ही पब्लिक. भावानं जस्ट आता मला ट्रेन भेटलेलं आहे आणि ट्रेन खूप खाली आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम पब्लिक दाखवतो मला नंतर. मला बसायला जागा होते आजूबाजूला पूर्ण. माझी एक गाडीची वरती टाकलेली आहे. मला दाखवतो बाहेरचा व्ह्यू. मित्रांनो, गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे. तर चला बघू आता कसा आपला प्रवास होतो तुमच्याबरोबर शेअर करतो. तर त्यासाठी तुम्ही म्हणजे मला येणारा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत कसं काय अनुभव आहे ते माझा. तर तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ॲक्च्युली आपल्यासाठी ट्रेन सोडलेल्या आहेत एक्स्ट्रा. तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता आणि अनुभव म्हणजे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. कारण तिलकनगरवरून वगैरे ट्रेन सोडले आहेत कारण माझ्याकडून 6:25ची ट्रेन 6:20ची ट्रेन मिस झालेली आहे दिवा सावंतकडे. आणि म्हणून मी आता ह्या ऑप्शन म्हणून ह्या ट्रेनने आलेलो आहे. ठीक आहे. तर चला बघू आता कसा आपला प्रवास होतो आहे. झालेलं आहे आणि बघू आता किती वाजता सुटते ती. कारण ॲक्च्युली टाईम आहे तो 8:45चा आहे. तर आता बघू किती वाजता सुटते ते. अजून सुटलेली नाही ट्रेन. आणि मी तुम्हाला माझे अनुभव आहेत काय ते शेअर करतो. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघा आणि तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे. तर भावानं जस्ट आता ट्रेन सुटलेली आहे आपल्या. बघू शकता की आता म्हणजे गर्दी थोडी कमी आहे पण आय होप ती
गर्दी वाढू शकते माझ्या म्हणजे म्हणण्यानुसार, कारण आता तरी गर्दी कमी आहे. तर म्हणून आता मी प्रवासाचा आनंद घेत राहत आहे आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवतो कसं काय ते.